कोल्हापूर शहरात अनेक मासे विक्रेते प्रसिद्धीसाठी भले मोठे मासे आणताना पाहायला मिळतात. तसेच हे मासे आणल्यावरती त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात आणि हे मासे पाहण्यासाठी लोकांना येण्याचं आवाहन हे मासे विक्रेते करतात. असाच एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला. तर तुम्ही म्हणचला माग काय आहे विषय, तर हा विषय मोठा आहे. उद्या वार बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी खास उद्यासाठी आकर्षण म्हणून आपण एक मासा आणलेला आहे. तर हा 130 किलोचा मासा आहे आणि हा फक्त 130 रुपये किलो राहणार आहे. तर तुम्ही म्हणचला याचा चवीला कसा, याला काय म्हणते, तर याला पाकड म्हणते किंवा वागळ सुद्धा म्हणते. खायला एकदम मटणासारखा आहे. रस्सा करा, फ्राय करा, तंदूर करा, बिर्याणी करा, एक नंबर चवीला हा मासा आहे. आणि हा मासा उद्या फक्त आणि फक्त 130 रुपये किलो राहणार आहे. तर उद्या दुपारपर्यंत जवळजवळ 1 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खास आपण हा ठेवणार आहे आणि 1 नंतर कटिंग करणार आहे आणि 130 रुपये किलो राहणार आहे. तर थोडाच माल आहे, लिमिटेड आहे. 130 किलो म्हणजे काही जास्त नाही, पण खरेदी करताना आला तर पाहण्याचा तर आनंद घ्या तुम्ही. उद्या 1 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खास आपण ठेवणार आहे. फोटो वगैरे काढायचे असतील तर काढू शकताय. तर लवकरात लवकर उद्या आपल्या कंपनीला व्हिजिट द्या, पाहण्याचाही आनंद घ्या आणि खरेदीही करा. धन्यवाद. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच मासे विक्रीसाठी आणले जाणारे हे मासेच आता कारवाईचं कारण ठरतायत. वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे मासे पाहण्यासाठी कोल्हापूरकर या मासे विक्रीच्या दुकानात गर्दी तर करतच होते, मात्र हे आणलेले मासे संरक्षित आहेत का याची मात्र कोणालाच कल्पना नव्हती. सोशल मीडियावरती व्हायरल झालेले व्हिडिओ वनविभागाला सापडले आणि वनविभागाने थेट छापा टाकत कारवाई केल्याची घटना बुधवारी कोल्हापुरात घडली. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड या ठिकाणी असणाऱ्या फ्रेंडशिप फिश कंपनीवर वनविभागाने बुधवारी छापा टाकून कारवाई केली आहे. या मासे विक्रीच्या दुकानात आजपर्यंत मोठमोठे मासे विक्रीसाठी आणले गेले होते. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलेले आणि हे मासे पाहण्यासाठी इथे नागरिकांची गर्दी देखील पाहायला मिळायची. या कंपनीने बुधवारी स्पाइन टेल डेव्हिल रे अर्थात ज्याला ग्रामीण भाषेत वाघळ म्हणून ओळखले जाते हा मासा आणलेला आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केलेला. स्पाइन टेल डेव्हिल रे हा मासा संरक्षित आणि अतिधोक्यात असलेला आहे. त्यामुळे वन्यजीव मासा विक्रीसाठी आणल्यामुळे वन विभागाने थेट छापा मारून कारवाई केली. करवीर कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी नलवडे यांनी हा मासा ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्या मते जगातील एकूण माशांच्या प्रजातींपैकी 5% प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रजाती नष्ट होण्याची मुख्य कारणं म्हणजे मुख्यतः वाढलेली मासेमारी, नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, जलस्रोतांचे प्रदूषण, अतिमासेमारी म्हणजेच अन्न आणि इतर व्यावसायिक वापरासाठी मानवाकडून सागरी संसाधनांचे अत्याधिक शोषण करणे होय. याच प्रजातीपैकी एक असणारा स्पाइन टेल डेव्हिल रे हा मासा संरक्षित आणि अतिधोक्यात असलेला आहे. त्यामुळेच कोल्हापुरात हा मासा आणल्याची माहिती वन विभागाला कळताच त्यांनी थेट कारवाई केली. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.